नमस्कार, मी वैष्णवीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण बनवूया मसाला पापड। मसाला पापड हा एक अतिशय लोकप्रिय आणि नेहमीचा आवडता पदार्थ आहे। ही एक अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जाणारा मसाला पापड बनविण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच वैष्णवीच रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। इथे मी 2 उडीद पापड घेतलेले आहे। हे पापड आपण शॅलो फ्राय करून घेऊ। तर पॅन मध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि पापड शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। पापड तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा मग पापड भाजून सुद्धा घेऊ शकता। दोन्ही बाजूने पापड फ्राय करून घेऊया। दुसरा पापड सुद्धा अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पापड एका प्लेट मध्ये घेऊ। यावर सर्वात आधी बारीक चिरलेला कांदा अशा पद्धतीने पसरवून ठेवायचा आहे। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे। आता काकडी घेतली आहे। काकडी जाड किसणीने किसून घेतली। नंतर गाजर सुद्धा जाडसर किसून यावर टाकायचं आहे। आता बीट जाडसर किसून घेतलं, यावर टाकून घेऊया आणि पसरवून घेऊ। काकडी, गाजर, बीट न घालता सुद्धा हा मसाला पापड तुम्ही बनवू शकता। अगदी कांदा टोमॅटो वापरून सुद्धा हा पापड चविष्ट होते। जे काही भाज्या आहे किंवा मसाले आहेत ते आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। पापड छान चटपटीत होण्याकरिता यावर काही मसाले ऍड करूया। चिमूटभर मीठ यावर टाकून घेऊ। थोडं मिरची पावडर टाकायचं आहे। चाट मसाला घेतला आहे, यावर टाकूया। वरून शेव टाकायचे। आणि छान असे डाळिंबाचे दाणे टाका। जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ते पण तुम्ही घालू शकता। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। तर मसाला पापड तयार आहे। छान रेसिपी आहे। तुम्ही यात काही आणि कितीही टाकायचं असेल हे काही फिक्स नसते। रेस्टॉरंट पेक्षा चवीला भारी लागेल हा मसाला पापड। तर कशी वाटली आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशा चमचमीत रेसिपी करिता वैष्णवीच रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।